हॅलो 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 चेक. हॅलो चेक. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना आहे. एकीकडे हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. यस थँक्यू थँक्यू डीजे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एकीकडे FCC 11 NSPचा संघ आहे तर दुसरीकडे मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळते. एक स्टारकास्टने भरलेला संघ. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू प्रथमेश ठाकरे पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने पुश केला गेलाय. सिंगल धाव या ठिकाणी श्रीगणेशा करत असताना. एक चेंडू एक धाव धाफळकावर येत असताना दोनच सलामीवर बॅटर. एकीकडे रवी आहे दुसरीकडे राहुल. वैयक्तिक खातं खोललं जात आहे संघाचा श्रीगणेशा करत असताना. एक चेंडू एक धाव. पहिला चेंडू आणि ज्यावेळेला आपण अशा संघासमोर खेळतोय कदाचित एक टार्गेट सेट करायचं आहे. धावसंख्या एक सेट करायची आहे तर FCC NSPच्या संघाला की आपल्याला 3 षटकामध्ये किती धावा करायच्या आहेत. आणि क्षेत्राची रचना बघितली तर पाठीमागे बरोबर बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. समोर बरोबर मिड ऑफला थोडंसं सरळ आणण्यात आलेलं आहे. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा सज्ज होईल सेकंड एंडला. टप्प्याचा चेंडू आहे. बरोबर बॅटवरती आला नाहीये पण कोणी क्षेत्ररक्षक नव्हतं. दूरवरनं जेव्हा येतील फिल्डिंग करतील. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण आजच्या दिवसातील मॅच आहे त्याच्यामुळे इथून क्वालिफायच्या रेसमध्ये कोण कायम राहणार त्याची चर्चा आहे. तर रवी राहुल आर नावाची लोकशाही आहे पण ही लढाई आर पारवाली आहे. यस नक्कीच ऑन साइडच्या दिशेने आपण पाहतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा पुश करो खुश राहो असं आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यष्टी रक्षकाच्या कार्यरत निभवत असताना आतापर्यंत विश्वनाथ जाधव यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला प्रथमेश ठाकरे गुड्डू या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं आणि ह्या खऱ्या अर्थानं नारंगीचं मैदान हे देखील तितकंच पसंतीचं आहे तुकाराम सर. नेहमीच टप्प्याचा चेंडू होता. भरपूर उसळी घेणारा चेंडू. वाईट चेंडूचा इशारा होतोय. एक अवांतर धावेने खातं उडेल. आणि काय होते की आपण जेव्हा आपल्या आवडते काय असं जेव्हा मैदानावरती येतोय तो आपसुकच आपल्यातला खेळ हा बाहेर येत असतो आणि तेच मागच्या सामन्यामध्ये आपण प्रथमेशच्या इनिंगमध्ये पाहिले. प्रथमेश टप्प्याचा चेंडू आहे. बाय डिस्लॉंगॉरवरनं क्षेत्ररक्षक पोचेल थोडा बाउन्सनं पुढे थोडा बाउन्स जो झाला चेंडू त्याच्याने बीट झाला. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोचलाय तो 6 वरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धाफळकावरती 6. यस नक्कीच 4 चेंडूंचा खेळ होता ना. पुन्हा एकदा व्हेरिएशन यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु गतीमध्ये परिवर्तन करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इंडियन प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज प्रेक्षक वर्ग का आलाय तुकाराम सर. हा प्रेक्षक वर्ग संपूर्णतः आज प्रथमेश ठाकरे हा ब्रँड एक झळकतोय. मॅन फ्रॉम वारट आज नारंगीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतोय. चेंडू यावेळेला उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपला जातोय. टिपलाय झेल ज्या ठिकाणी विघ्नेश साखळतोडे यांना आपण पाहतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थानं आपण पाहायला झालं तर अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून देखील याला ओळखला जातो. हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगला झेल टिपत असताना पहिला गडी बॅक टू द डगआउट. नक्कीच जसं आपण सकाळी एका फिल्डिंगवरती चर्चा केली होती क्षेत्ररक्षणावरती चर्चा केली होती की क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं आहे किंवा ॲज अ फिल्डर म्हणून सुद्धा एखाद्या संघामध्ये तुम्ही खेळू शकता. जसा रवींद्र जाडेजांचा उल्लेख केला होता तसा तुम्ही आता नक्कीच विघ्नेशचा उल्लेख केला. अर्नाळ्याकडनं कित्येक वर्ष त्याने क्रिकेट खेळले. आज ओपनच्या संघामध्ये सुद्धा तो खेळतोय. त्याच्याकडे बॅटिंग एबिलिटी आहे. वेळेवरती म्हणजे षटकार चौकार टोकण्याची कुवत आहे. गोलंदाजी तो करू शकतो पण या दोन्हीपेक्षा बेटर कदाचित तो क्षेत्ररक्षणामुळे जास्त ओळखला जातो. कारण त्याने मारलेल्या सूर मारलेल्या डाईव्स अडवलेले चौकार हे कायम आपल्या लक्षात राहतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धाफळकावरती 6. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राहुल पाटील आलेत गोलंदाजीसाठी. धावा धाफळकावरती आहेत त्या 6 धावा धाफळका. दुसरा षटकार सुरू आहे. राहुल आणि दुसऱ्या बाजूला मुबासिर पहिल्या मॅचचा हिरो मुबासिर जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. यस नक्कीच मुबासिर आहे. दुसरीकडून राहुल हा प्रयत्न करतोय परंतु राहुल पाटील हा खेळाडूचा देखील हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम देखील राहुल पाटीलच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णतः मिडन ओव्हर 2 गडी बाद करत असताना पाहायला मिळतं. हाच राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत असताना 7 धावा आतापर्यंत संथ गतीने सुरुवात केली जाते.
हा सुरुवात अशीच होती. म्हणजे FCC NCB आज सकाळी सुद्धा मॅच केली तेव्हा सुरुवात अशी होती. वेळेवरती गिअरही चेंज केलाय. गिअर चेंज करण्याच्या प्रयत्नात आपण बघतोय मिस केले चेंडूला. गुडघा वाकवला होता. खेळायचं होतं त्याला स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये जर पाहिलं ना आपण तिथे खेळायचं होतं. फुलर लेन डिलिव्हरी ती खेळायचं होतं. मिस केलं. थोडं बाजूने चेंडू गेलाय मागे एसटीएसच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता स्कोर 7. येस नक्कीच शफल झाला होता थोडासा, परंतु तितकाच चपल चालक राहुल पाटील यांना आपण पाहतो यावेळेला फ्रंट फुटला येऊन ऑफ साईडच्या डोक्यावरनं आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय 1 बॉम्ब सीमारेखा पार 4 धावेंसाठी. चौकार. आणि हा फटका वाढल्यानंतर मृदुल तुम्हाला म्हणजे फ्रेंच ओपन विम्बल्डन ओपनच्या त्या फोरहँडच्या फटक्याची आठवण येते बघा. फोरहँड असाच करतात ज्यावेळेला लॉंग टेनिस खेळतात ना, तर फोरहँड असाच खेळतात. म्हणजे बॅकहँड वेगळा असतो पण हा फोरहँड फटका होता जो लॉंग टेनिसचा विम्बल्डन फ्रेंचचा ऑस्ट्रेलियन ओपन बघा हा फोरहँड चौकार होता. हे 4 धावांनी स्कोर पुढे चाललाय. रिवर्स खेळायचं होतं इथे. पंचचं बोट वर गेले का बघूया. नक्की डिसिजन आपल्यापर्यंत नक्कीच येईल कारण आऊटचा इशारा होत असताना गडी बाद झालाय. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यस नक्कीच यावेळेला मुबाशिर बॅक टू द डगआउटमध्ये परतत असताना स्विच हिटचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला LBWच्या माध्यमातून गडीवाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संतोष येतोय. धावफळकावर आतापर्यंत 11 धावा. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. राहुल पाटील पहिले 5 चेंडू 5 धावा खर्ची पडत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले आणि हे एक ओळख आहे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. मॅन फ्रॉम वाडा राहुल पाटील माझी स्वतःची ओळख आज संघामध्ये का आहे तर हे सिद्ध करत असताना या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय. राहुल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्रायकर फलंदाज नवीन संतोष. आकोटाप्याचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळाय. क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत जाईल चेंडू 1 2 3 4 चौकार. दोन षटकांचा खेळ होतो. 15 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये एक चांगली सुरुवात करून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल पाटील या षटकामध्ये थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 9 धावा खर्ची पडत असताना 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त ज्या ठिकाणी 15 धावा क्षमासावी 15 धावा धावफळकावर येत असताना एक सुंदर स्पर्धा, एक आठवणीत राहणारी स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळत आहे. हे नारंगीचं मैदान आणि एक चॅलेंजरचा संघ असेल, मंथन रिसॉर्टचा संघ असेल, ह्यांचं एक वेगळं नातं राहिलंय. म्हणजे रनरअप संघ आपण पाहिलाय तर चॅलेंजरचा संघ बऱ्याच वेळा या ठिकाणी चॅम्पियन देखील तुकाराम सर आपण पाहिलाय. हा संघ दुसरीकडे आपण पाहतोय एक स्टार कास्टने भरलेला संघ आज आपण पाहतोय मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूरचा संघ. नक्की जसा उल्लेखही तुम्ही केला होता कारण एक से एक खेळाडू त्यांच्या संघामध्ये आता समावेश करण्यात आलेला आहे कारण या ट्रॉफीला जिंकायचं आहे. जे 2 वर्ष अगोदर मंथन रिसॉर्टचा विचार आहे की मिस केलंय ते यावर्षी आपल्याला तो चषक तो घेऊन मिरवायचा आहे. ते ध्येय ठेवून यायला. विश्वनाथ जाधव गोलंदाजीसाठी सज्ज. आकोटाप्याचा चेंडू होते. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतोय. कव्हरला जाईल. फील्ड करतील देश. तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण धावफलकावरती नजर टाकूया. धावा झाल्यात आता 16-16. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. FCC NSP आणि मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूर यामधला हा सामना सुरू आहे. यस नक्कीच येणारे अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये एक्सेलेटरवर पाय द्यावं लागेल. एकीकडे राहुल आहे, दुसरीकडे संतोष. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवर 4 धावेने सुरुवात करत असताना बॅटची कडे घेऊन चेंडू यावेळेला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंगल धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. आतापर्यंत 17 धावा तुकाराम सर धावफळकावर येत असताना 17. 2.2 षटकांचा खेळ. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. अजून किमान 10 धावा पाहिजे. जर NSP टीमला एक आव्हान उभं करायचं आहे. कदाचित आज रात्रीभरचा खेळ आहे त्याच्यामुळे काही घडू शकतं. एक चांगले षटक आलं तर मॅचमध्ये टर्न येऊ शकतो पण त्या धावा पाहिजे धावफलकावरती.
खेळायचं होतं बॅटच्या मधोमध येत नाही. मिड विकेटच्या रिजनमधनं क्षेत्ररक्षक वेगाने विघ्नेश पोचल्यात. या क्षेत्ररक्षकाला याकरता ओळखलं जातं बघा. पिकअप अँड थ्रो. बऱ्याच वेळेला इथून थ्रो करण्यासाठी सुद्धा काही काना थोडा विचार करावा लागायचा. वन हँड पिकअप अँड वन हँड थ्रो. नजर आहे तितकीच तेज आहे, धावही तेज आहे, म्हणून त्या ओळखला जातो अशाच गोष्टीसाठी. 19 धावा आतापर्यंत धाफळकावर पूल करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? पुन्हा एकदा विघ्नेश साखळतोडे. यावेळी थोडासा फंबल होतोय. एकचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट, गडी बाद धावचीतच्या रूपानं. बॅक टू द डगआउट. तिसरा गडी. राहुल बाद झाले बघा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता आणि इथून थ्रो जर बघितला, पाठी थोडासा रिप्ले बघितला तर जसा विघ्नेशने थ्रो केलाय बघा, तोही इंटरेस्टिंग आहे. कारण थोडा तोल गेला होता. ड्यू फॅक्टर आहे, त्याच्यामुळे मैदान जे ओलं झाले, निसरड झाले, त्याचाही परिणाम बघा. इथून आले आणि त्याच्यानंतर हा थ्रो ज्या वेळेला बघा लेफ्ट हँडेड, दोन्ही हाताने तेवढाच ताकदीने थ्रो आहे. म्हणजे पहिला राईट हँडेड एक थ्रो पाहिला, आता लेफ्ट हँडेड थ्रो पाहिला आणि त्यानंतर विश्वनाथ जाधव यांचा सरळ यष्ट्यांवरती केलेला थ्रो आहे. म्हणून त्या खेळाडूच्या ओळख आम्ही काय सांगितलं की फिल्डिंग हे क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये त्याने भरपूर मेहनत केलेली आहे आणि या सक्सेस त्यासाठी आहे. धावा धाफळकावरती 21, 2 चेंडूचा खेळ आहे. नक्कीच 21-21 धावा धाफळकावर अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज धवल आहे. स्ट्राईक एंडला यावेळेला धवळ यांना यावेळेला फलंदाजी करावी लागेल. संघ कुठेतरी थोडासा संकटामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतो, कारण समोरचा संघ मंथन रिसॉर्ट नवापूरचा संघ आहे. प्रयत्न होतोय परंतु या ठिकाणी चांगला झेल देखील टिपला जातो. राहुल पाटील आहे या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. जसा धवल येतोय तसा पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. पुलचा फटका खेळायचा होता, पण जसं आपण सांगितलं खेळपट्टीवरती सुद्धा ड्यू फॅक्टर आहे. विश्वनाथ यांचा चेंडू बघा हाफ ट्रॅकर होता पण वेगाने होता. बॅट हातामध्ये थोडीशी फिरली, ग्रीप थोडीशी फिरली, त्याचाही परिणाम झालाय. मिड विकेटला झेल टिपला गेलाय. विकेट अजून एक आला विश्वनाथ जाधव यांच्या नावावरती. विकेट इथे प्राप्त झालाय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धाफळकावरती 21, 4 गडी बाद 21 धावा. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. जय शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तर 25 पर्यंत होईल प्रवास, पण शेवटचा चेंडू कसा खेळेल जय तेही पाहूया. येस नक्कीच, परंतु आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी विश्वनाथ जाधव यांनी हाताळले, अक्षरशः समोरच्या संघाला डोकंदुखी ठरले. 5 चेंडू आतापर्यंतचे हाताळलेत, 6 धावा खर्ची पडल्या, 2 गडी गमावत असताना विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम धानिवचा हा खेळाडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर देखील गडी गमावत असताना 21 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. 5 गडींच्या मोबदल्यामध्ये म्हणजे 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावा संख्या धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे 21 धावेंवर. एफसीसी संघाला या ठिकाणी रोखवत असताना मंथन रिसॉर्ट नवापूर चॅलेंजरचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. 22 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळेल. तुकाराम सर, स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. जसं तुम्ही उल्लेखही केला, 3 षटकांचा खेळ, 21 धावा. सुरुवात सगळ्यांना मिळाली असं नाही. रवी 3, राहुल 6, मुबसीर 4, संतोष 5 यांना सुरुवात झाली. फक्त कोणी मोठी इनिंग नाही खेळू शकला, त्याच्यामुळे धावसंख्या कदाचित 21 वरनं 41 किमान 31 हवी होती, ती नाही झाली. प्रथमेशचं पहिलं षटक 6 धावांचं 1 विकेटचं, राहुलचं 1 षटक 9 धावांचं 1 विकेटचं, तर विश्वनाथ जाधव यांचं शेवटचं षटक 6 धावांचं आणि 2 विकेटचं. एक्स्ट्रा 1 आहे. 3 षटकामध्ये 21 धावा. जी पार्टनरशिप व्हायला होती तीही झाली नाहीये. तेही कारण आहे की जितकी धावसंख्या उभारायची होती ती झाली नाहीये. पण आता संध्याकाळ जसं आपण काही सामने पाहिले अटीतटीचं होताना 24, 23, 25चे सामने झालेत, अशा तीच आहे. जर मुबासीरने पुन्हा एकदा करिश्मा केला, 2 मॅचमध्ये केलाय त्याने, 2 मॅचमध्ये त्याने करिश्मा केलाय. 2 मॅचमध्ये अक्षरशः पराभवाच्या छायेतनं आपल्या टीमला काढलंय. 6-4 वरनं मॅच त्याने जिंकलाय. आणि त्याचं गोलंदाजाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का मृदुल, त्याच्या बॉलिंगच्या वेळेला रनआउट जास्त होतात. त्याच्यामुळे तसं काय घडलं पुन्हा एकदा तर मॅचमध्ये पुन्हा एकदा रोमांच येऊ शकेल. बघा जसं तुम्ही स्वामी विवेकानंदचं नक्कीच चांगलं होतं, त्यांनी म्हटलं होतं की सब कुछ हारने के बाद और बुरा क्या है, तो उस उम्मीद को हारना जिसके बदौलत आप सब कुछ पा सकते हो. इसके लिए उम्मीद ना खोने दे, उम्मीद पे दुनिया टिकी आहे. त्याला उम्मीद कायम ठेवायची आहे, कारण आपण 3ऱ्या फेरीपर्यंत प्रवास केला आहे. याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. क्रिकेट आपणही खेळू शकतो, प्रतिस्पर्धी तगडा असू द्या.
जर असं चित्र आपण जर पाहिलं तर तुम्हीही प्रवास केलाय, तुम्हीही चांगला खेळ केलाय. फक्त आता एक वेळा स्वतःला स्वतःशी सांगायचं आहे की माझ्याने शक्य आहे, मी हे करू शकतो आणि मला हे करायचं आहे. आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट, हे तुम्ही प्रत्येकानं सांगायचं आहे. तर तुम्ही हा मॅच जिंकू शकता. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. यस, नक्कीच. आणि कॅन्डी वृत्तीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना मैदानात उतरावं लागेल. आपल्याला पाहायला मिळतंय तिसऱ्या फेरीतील हा तिसरा सामना आपल्या भेटीला येत असताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे FCC11 NSPचा संघ पाहतोय, तर दुसरीकडे मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूरचा संघ आपण पाहतोय. आणि नवापूर म्हटलं ना तर नवापूर हा एक म्हणजे ऐतिहासिक गाव आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडूंचं गाव म्हणून ह्या नवापूर गावाकडे पाहिलं जातं. अंडरआर्म क्रिकेट पासूनची सुरुवात आणि आज आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. लेदर क्रिकेटमध्ये देखील ह्याच नवापूर गावाचे एक वसई तालुक्यातील एक नामांकित गाव म्हणून ओळखलं जात आहे आणि माणुसकीचं माहेरघर म्हणून ह्या नवापूर गावाकडे पाहिलं जात आहे. सामन्याच्या दिशेनं वळतोय जिथे 18 चेंडू 22 धावांचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दुसरीकडे मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूरचा संघ आज स्वतःला म्हणतोय की राज तो हमारा हर जगह पे है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में. अशा प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिलाय. परंतु आता येणारा सामना येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 22 धावांचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात महत्वाची आहे. सुरुवात विनायक आहे, नेहमीच विनायक हे नाव विघ्न त्याचं म्हणजे गणेशाचं नाव आहे, पण त्याने जर सुरुवात करून दिली त्या मॅचमध्ये काही घडू शकतं. समोर प्रथमेश ठाकरे सारखा फलंदाज यांना वेगवान अर्धशतक नोंदवलेला आहे या स्पर्धेमध्ये. विश्वनाथ जाधव आहे सुप्रीमोचा सुप्रीम खेळाडू जो ठरलेला होता. पहिला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 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 ओ झेल सुटलाय. जसा झेल सुटला जितक्या अपेक्षा वर गेल्या होत्या ठसकन खाली आल्या. म्हणजे तुम्हाला अम्युजमेंट पार्क मधला तो फ्री फॉल माहिती आहे ना, एकदा आपल्याला भरपूर वर नेतो आणि झटक्यात खाली आणतो, तसा फ्री फॉल वाला होता. एका झटक्यात वर गेला आणि एका झटक्यात खाली आलं. झेल सुटलाय. नक्कीच झेल सुटला जातोय आणि हीच ती खऱ्या अर्थाने वेळ आहे. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. परंतु सुवर्ण संधी होती, संधीचं यावेळेला सोनं करता आलं नाही. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा तोच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. परंतु यावेळेला प्रयत्न चांगला होता. तुकाराम सर ज्या प्रकारचा प्रयत्न राहिलाय पूर्णतः एफर्ट देत असताना नेत्रदीपक क्षेत्ररक्षण देखील केलं जाते. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला जैसे को तैसा म्हणजे जैसा तैसा, पण काय दुनियाची रीत पण आहे ना. जब तक तुम्हारे जेब में है पैसा तब तक बोलेगा भाई तू कैसा है, नाही तर बोलेगा ये तो ऐसा वैसा है. असं आहे, हा दुनियाची रीत पण अशीच आहे. त्याच्यामुळे तेही आपण पाहतोय. पण हा मॅचला रोमांच आहे. हे दोन झेल सुटल्यात, यानेही बघूया. कोलबा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केल्या मिड विकेटच्या रिझनमध्ये. हे दोन झेल महत्वाचे होते. हे दोन महत्वाचे झेल होते कारण दोन असे खेळाडू आहेत कदाचित त्यांनी चांगली बॅटिंग आताही केलेली आहे प्रथमेशने. एक विश्वास आला असता, आत्मविश्वास वाढला असता गोलंदाजचा. यस, नक्की चांगली गोलंदाजी आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते, हिम्मत केली जाते. खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की हिम्मतीने हारा, परंतु हिम्मत कधी हारू नका. कारण परमेश्वर हा प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतोय, परंतु चमकतो तोच ना जो घनाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवत असतो. आतापर्यंत चांगला प्रयत्न आहे. पहिले 3 चेंडू 4 धावा धावफलकावर, पुन्हा एकदा उंच हवेत आहे चेंडू यावेळेला आणि यावेळेला सीमारेखा बाहेर. यावेळेला सक्सेस मिळतोय. प्रथमेश ठाकरे यांच्या बॅट मधून येतोय यावेळेला ब्रँडेड लॉंग ऑफच्या दिशेनं षटकार. ज्यावेळेला बॅटमधनं फटका निघाला होता त्यावेळेला त्याच्यावरती मोहर होती. बऱ्याच जणांना वाटलं तो आतमध्ये येईल की काय, ताकद होती, ताकद. भले तो मिसटाइम झालाय, बॅट फिरले, बॅट मिडॉनच्या म्हणजे लॉंगॉनच्या दिशेने गेले आणि चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर गेला, पण बॅट फ्लो जोरात होता त्याच्यामुळे षटकार. आता पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. झेल टीमला गेला, इथे कुठलीही चूक होणार नाहीये. थोडं उशिरानं का होईना क्षेत्ररक्षकानं नक्कीच साथ दिले. विकेट आलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. फटका खेळायचा होता इथून पुन्हा एकदा या बाजूला, पण ती बॅट थोडी फिरली. प्रथमेश ठाकरेचा विकेट. 3 चेंडूवरती 7 धावा केल्या, एक षटकाराचा त्याचा समावेश. 233चा स्ट्राईक रेट. पहिला विकेट. काय जसं म्हणतात ना, एक थोडासा दरवाजा खिडकीला झालाय का, म्हणजे मॅचचा थोडा दरवाजा उघडलाय का क्षेत्ररक्षण करणाऱ्या NSP टीमसाठी. भले ते झेल सुटल्यात, तो पास झालाय. जास्त वेळ मागे मागे बघितलं ना तर काय होतं मध्ये पुढे जाता येत नाही. म्हणून 4 व्हीलरला मागे बघण्यासाठी काच असते की थोडा वेळच मागे बघा, बाकी मोठ्या काचेतनं पुढे बघा. तसं तुम्हाला मोठ्या त्या फ्रेम मधनं पुढे बघायचं आहे, पुढे जायचं आहे. मागे बघा छोटी काच आहे पण पुढेही तुम्हाला जायचं आहे.
सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळतो, ज्या ठिकाणी 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय, 10 धावा धावफलकावर आणि खऱ्या अर्थाने स्टार कास्ट पाहायला मिळते तुकाराम सर. म्हणजे पहिला गडी डगआउट मध्ये जातो, दुसरा गडी कोण येतो? क्रितेश घरत. एक मोठा खेळाडू म्हणून टेनिस विश्वामध्ये ह्या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. हा क्रितेश घरत दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो. पहिले 5 चेंडू 10 धावा धावफलकावर. एकीकडे विश्वनाथ जाधव आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ होतो, 3 धावा येत असताना पाहायला मिळतो. ज्याच्या बॅटमधून एक विस्फोट नेहमीच पाहतो, परंतु ह्यावेळेला विस्फोट करण्याची गरज आहे का? लक्ष आपण पाहायला गेलं तर 22 धावांचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळते. पहिले 5 चेंडू 10 धावा धावफलकावर. 1 to go चा इशारा पंचांकडून. 13 चेंडूंचा खेळ. मॅचचं इक्वेशन काय आहे यावेळेला? येणारे 13 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. अजून देखील धावफलकावर राऊंड द विकेटचा मारा. स्क्वेअर लेगच्या दिशेनं सिंगल धाव घेतली जाते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 11 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. मॅचचं इक्वेशन यावेळेला मुख्य स्क्रीन आमच्या दिशेनं दर्शवत असताना डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. येणारे 11 चेंडू, 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यावेळेला प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्न तर करावेच लागेल. प्रयत्नाशिवाय तुम्हाला काही मिळू शकणार. आज दिवसभरामध्ये भरपूर प्रेक्षकांनी साथही दिली. आजही जर पाहिलं तर आता काही प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या देखील आल्यात. म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतो की या स्पर्धेमध्ये प्रथमेश ठाकरे खेळतोय, सुमित ढेकले खेळतोय, बाहुबली त्या खेळले, वंडरबॉय कारभावचा तोही खेळला. पण एकाने तिथे कॉमेंट त्याची नोंदवले की या स्पर्धेचं प्राईज किती आहे, बक्षीस. खाली एकाने लिहिले इथे प्राईजसाठी नाही तर प्राईडसाठी खेळतोय माणूस. त्याला सांगतोय कारण प्राईज मॅटर नाही, प्राईड आहे. इथे विजेतेपद पटकावायचं आहे म्हणून येतोय. आणि दुसरी महत्त्वाची आहे, या खेळाडूंशी जसं आपण अगोदर देखील उल्लेख केला होता मृदुल, या मैदानाशी जुळलेलं ते नातं आहे. म्हणून या मैदानावरती 10,000ची टुर्नामेंट आहे, 20,000ची आहे, 30,000ची आहे की 3 लाखाची आहे, ते महत्त्वाचं नाही. इथे स्पर्धा आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची स्पर्धा आहे आणि तिथे आपल्याला खेळायचं आहे. या एकमेव उद्देशानं हे सर्व खेळाडू या मैदानावरती येत असतात. 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 11. यस, नक्कीच. अजून देखील 11 धावांची गरज आहे. अर्थातच काय, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातोय ना, भूतो ना भविष्य म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं ना, तो खेळ आपण पाहतोय. येणारे 11 धावांची गरज. खोलवा टप्प्याचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. सिंगल धाव, लेग बायच्या रूपानं सिंगल धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा भर पडला जातोय. प्रयत्न चालू आहेत. आपण पाहायला गेलं तर एफसीसी एनएसपीचा संघ आपण पाहतोय, प्रयत्न चांगले चालू आहेत आतापर्यंत. आणि मुबाशिर गोलंदाजाने आतापर्यंत ह्या मैदानामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांना संपूर्णतः प्रभावित करून सोडलंय. आजचा दिवस खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मुबाशिरच्या नावावर देखील राहिलाय. पूर्णपणे जसं तुम्ही उल्लेख केला, मुबाशिरनं आपल्या गोलंदाजीनं सामना 1 नाही 2 वेळा फिरवलाय. आता त्याला पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही प्रयत्नाचा उल्लेख केलाय आणि तोही करायचा आहे. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय, चेंडू चाललाय, बॉन्ड लाईन जवळ क्षेत्ररक्षक आहेत, त्यानं चकवून गेलाय चेंडू एका टप्प्यानेशी सीमारेषा पार. चौकार, या चौकारानं स्कोर जाऊन पोहोचेल तो 16 धावा धावफलकावरती आहे. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणून मी ते मागचा उल्लेख का केला, कारण बऱ्याच वेळेला चर्चा चालते की स्पर्धाचा प्राईज किती आहे. कारण बरेचसे खेळाडू असेही आहेत, म्हणजे शेवटी व्यावसायिक पण आहे, त्यालाही काही दोष नाही आहेत. पण हे अशी नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची स्पर्धा आहे जिथे प्राईज नाही पाहिलं जात. खेळायचं आहे, आपल्याला जायचं आहे, ट्रॉफीला जिंकायचं आहे, या एकमेव उद्देशानं. कारण कित्येक खेळाडूंना आम्ही म्हटलंय की ज्यावेळेला ते इथे येतात ना, फक्त या मैदानाशी असलेलं नातं, प्रेक्षकांची जुळलेली नाळ, याच्यामुळे ते खेळाडू या मैदानावरती खेळतात. चांगला उल्लेख केला ज्या ठिकाणी आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक मायबाप वर्ग असेल हा मैदानासाठी, आणि हे मैदान एक ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतोय. 5च्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षामध्ये देखील आपण पाहिलं होतं, जो ना भूतो ना भविष्य असा हा 5च्या वर्षीचा तो सोहळा आपल्याला पाहायला मिळाला होता. हाच नारंगीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये ओव्हर द विकेटचा मारा केला जातो. मुबशीर आहे दुसरीकडे, पंचांचं बोट हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु दुसरीकडून विश्वनाथ जाधव देखील म्हणतोय की मुबशीरचे देखील लाड चालणार नाही, ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता. परंतु क्रितेश घरत यांना यावेळेला शांत ठेवण्यात यश मिळतं मुबशीरला. बघा, मुबशीरचं कौतुक यासाठी आहे की बघा, सामना आता रन किती पाहिजे ते माहिती नाही. मला इथे माझा 100% द्यायचा आहे, मला इथे माझा बेस्ट द्यायचा आहे. मी पहिला गुड दिला,
बेटर दिला, बेस्ट द्यायचा आहे मला, सर्वाधिक मला इथे या मॅचमध्ये माझा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जसं म्हणतात ना की तुमको कामयाबी मिलेगी या न मिलेगी ये तो किस्मत की बात है, आप कोशिश ना करो ये तो खराब बात आहे. तसा आहे, तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. त्याच्यामुळे ते प्रयत्न करताना आपण बघतोय मुबासिरला 8 चेंडूचा खेळ आहे, 5 धावांची आवश्यकता आहे. राहुल पाटील नवीन फलंदाज तिथे दाखल झाले. तुम्ही प्रेक्षकांना नक्कीच चांगलं सांगितलं, कारण प्रेक्षकाविना मजा नसते. म्हणजे खाली स्टेडियममध्ये मजा येत नाहीत, प्रेक्षक आल्यानंतर मजा येते. तर प्रेक्षक हो, आपल्याही मनापासून धन्यवाद, जे इतक्या वर्षाची साथ आपणही कायम ठेवलं. म्हणून मी खाली एक या प्रेक्षकांसाठी एक टॅगलाईन देतो, शांत आणि संयमी प्रेक्षक वर्ग नेहमीच या मैदानानं पाहिलाय. 8 चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे. स्ट्रायकर इनला राहुल. अकुटप्याचा चेंडू आहे, झेल होतोय का? मी म्हटलं ना, मुबासिर सांगतोय मॅच काय चालले देणे घेणं नाही, मला माझा बेस्ट द्यायचा आहे, माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स मला द्यायचा आहे, मला इथे जिंकायचं आहे, मला इथे लढायचं आहे. आणि तेच दाखवताना मुबशीर बात करतोय राहुलला. यस, नक्कीच मुबशीर आज स्वतःसाठी म्हणतोय की न जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे हथोड़ी के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि हे मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळतो, स्वतःला या ठिकाणी पूर्णतः झोकून देत असताना. आणि मुबशीर आज स्वतःला म्हणतोय की संघामध्ये माझी जागा का आहे, आणि ते सर्वत्र या ठिकाणी फुल एफर्ट देत असताना एक स्टारकास्टने भरलेला संघ अर्थातच मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूरच्या संघासमोर आज स्वतःला म्हणतोय. वेलकम. म्हणजे एका फायटिंग स्पिरिट तुम्हाला दाखवायची आहे, लढावृत्ती तुम्हाला दाखवायची आहे. जरी तुम्ही विजयी झाला, पराभूत झाला, दोन्ही बाजूला जाऊ शकतो, असं काही नाही. पण तुम्ही लढलात हे प्रत्येकजण लक्षात ठेवणार. कित्येक लढाई अशा झाल्यात इतिहासामध्ये, कदाचित लढणारा प्रत्येकजण नाही जिंकलाय, पण त्या लढाया लक्षात आहेत, कारण लढलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लढावृत्ती जी आहे ना, फायटिंग स्पिरिट, ती दाखवायची आहे. कदाचित मुबासिर ते दाखवतोय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय सूरज असते, तिथून आलाय. 7 चेंडूचा खेळ आहे, 5 धावांची आवश्यकता आहे. पण जो करिश्मा सकाळपासून मुबासिरने दाखवलाय, विकेट त्यानेही घेतल्यात, विकेट त्यानेही घेतल्यात. पुन्हा एकदा शरीरवेदी गोलंदाजी, आणि त्यांच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य राहिले बघूया, कारण त्यांच्या गोलंदाजी फक्त दुखापत जास्त नवावी इतकीच आहे. थर्ड अंपायर प्रिफर केलेला आहे मुबासिर यांचा. म्हणजे मी सकाळपासून असं बघलं, त्यांच्या बॉलिंगवरती रनआउट जास्त झालेत, पण ते रन आउट होताना त्याच्या टीमला मुबासिरने इन केले. ते आउट झालेत, रन आउट झालेत, पण त्याच्या टीमला इन केले. पाहूया आपण बाद आहेत की नाही. पाटील वॉर रूम मध्ये आहेत, डीबीएनची टीम. नक्कीच या ठिकाणी टेक्निकल टीम आम्हाला दर्शवत असताना पाहायला मिळते, परंतु गडी बाद आहे की नाही क्लोज डिसिजन आहे, क्लोज डिसिजन आहे तुकाराम सर. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले मुबशीर, सुप्परित्या गोलंदाजी हाताळत असताना आज फुल एफर्ट मैदानामध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक स्टारकास्टने भरलेला संघ मंथन रिसॉर्ट नवापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु निर्णय हीच रोल ऑन चेंडू ज्यावेळेला लागलाय त्यावेळेला बघूया क्रीजच्या किती जवळ, किती लांब राहिल्यात. त्याच्यामुळे चेंडू पाहतील ज्यावेळेला यस्त्याना चेंडू आदळलाय, आणि आदळला असताना निर्णय आलाय तिथून पंचांचा आपण पाहतोय इस OUT आउट. मुबशीर म्हणजे आता त्यांच्या स्कोरिंग कार्डवरती म्हणजे रनआउट, नेहमी असा रनआउटचा उल्लेख आहे ना, स्कोरर पण RO लिहितो, म्हणजे रन आउट. आणि नेहमी आपण पाणी पण RO वालाच पितो, कारण ते पाणी थोडं शुद्ध असतं आणि पिल्यानंतर फरक पडतो. त्याच्यामुळे ते ROचं पाणी कदाचित मुबासिरने आपल्या टीमला दिले पूर्ण दिवसभर. तो रनआउटवाला RO आहे ना, तो ROचं वॉटर पूर्णपणे मुबासिरनं दिलेला आहे. थोडा शरीरावरती चेंडू आदळला होता, धाव घेण्याचा प्रयत्न स्लिप झाले. आता 6 चेंडूचा खेळ आहे, 5 धावांची आवश्यकता आहे. सकाळी असा मॅच खेळलाय या टीमने, 6-4चा मॅच खेळलाय. आता कॅरेक्टर बदललाय, बॉलर बदललाय, पण सिच्युएशन सेम आहे. आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष.
बघूया नाव त्यांचं संतोष आहे. किती संतोष, किती आनंद 10. आणि नक्कीच आम्हाला माहिती देतात की मुबासीरनं 3 षटकं हाताळले आतापर्यंत या टुर्नामेंट मधली. जवळपास 8 की 9 धाववाच झाल्यात, म्हणून तो आरोचा उल्लेख केला. ते पाणी त्यांनी गेले आरोवालं, रनआउटवालं. 6 चेंडू 5 धावा. आणि नक्कीच ह्या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची गोलंदाजी हाताळत असताना मुबशीर आपल्याला पाहायला मिळाला. मुबशीरसाठी एकच म्हणावं असं वाटतंय की मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. हा इतिहास आतापर्यंत घडवण्याचं काम मुबशीर यांनी केलंय. परंतु आता जिम्मेदारी आपण पाहायला गेलं तर गोलंदाज संतोष आहे. संतोष यांच्यावर देखील तितकीच मोठी जिम्मेदारी असेल. पहिला चेंडू यावेळीला क्षेत्ररक्षक थोडासा कुठेतरी फंबल होतोय. बघूया काही प्रेक्षक वर्ग आहे तोही इशारा करतोय, कारण चेंडू अडवला जरूर पण बॉन्ड लाईनला स्पर्श झालाय की काय. मध्ये विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू देखील आहे. आकोटाव्याचा चेंडू होता, पाठीमाग गेलं, पॉइंटच्या डोक्यावर बघा स्लाइस, आवडता फटका आहे. थोडासा खेळला होता आणि बघा पहिल्या प्रयत्नामध्ये त्याने रोखला जरूर, पण ज्यावेळेला दुसऱ्या प्रयत्नामध्ये गेला त्यावेळेला पाय थोडासा स्पर्श झाला. आणि हा प्रेक्षक वर्गच आहे आपला. बघा प्रेक्षक वर्ग आहे आणि या एका धावेनं आसामनं जिंकलाय. टीम मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूरच्या संघानं आसामना जिंकलाय. 3 संघ आज पहिल्या पण जे क्वालिफायच्या रेसमध्ये कायम राहिल्यात. एक शेवी 26 चा संघ, मंथन रिसॉर्टचा संघ